कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सूर्या, एवढ्या घाईघाईत निर्णय घ्यायची काय गरज होती? आता एवढे पैसे कुठून आणणार आहेस? आणि जरी जमवलं आणि या लग्नात खर्च केलास तर मग बाकीच्या बहिणीचे लग्न कशी करणार आहेस तू? तेव्हा कुठं पैसे आणणार मग तू? ऐक माझं, आपण दुसरं स्थळ शोधू. हे बघा, मी असली नकार कळवतो. हां, अहो ना, पण मी तेजूला काय सांगू? यो पोरगा लय आवडलाय तिला, आणि या पोरासोबत ती लय खुश राहिला हो. अरे पण तिनं अजून इतर स्थळं बघितलीत कुठं? कोणाच ठाऊक, या पोरापेक्षा दुसरा चांगला पोरगा तिच्या नशिबात असेल. ऐक माझं, आपण दुसरं स्थळ बघू. दादा, थोडं बोलायचं होतं. बोला की. खरं तर आमच्या घरात आता जे काय झालं ते मलाही नाही पटलं, पण माझ्या आई मनाने खरंच खूप चांगले आहे. तिच्या आशा वागण्याचं वाईट वाटून घेऊ नका. हे पैशाचं सगळं मधनच कुठून आलं मला पण नाही कळलं. हे 5 लाख आहेत. लागलं तर अजून लोन काढून देतो, पण पैशाकडे बघून नकार देऊ नका. तुमची बहीण मला खरंच खूप आवडते. मी त्याला कायम सुखात ठेवी. जसं तुम्ही जपलंय ना, अगदी तसं आयुष्यभर जपी. शब्द आहे माझा. ची काय गरज नाही. तुम्ही मला शब्द दिला ना, माझ्या बहिणीला सुखात ठेवा ना म्हणून. बाकी काय नकोय मला. तुम्ही साखरपुडाचा मुहूर्त काढा. काढलाय. काढली. 21 तारीख शुभ आहे. तेव्हा घेऊयात का साखरपुडा? चालेल. चला येतो. बघितलं ना, मी मला म्हणलं होतं का नाही, ह्याच्यापेक्षा चांगला पोरगा आपल्या तेजूला नाही मिळू शकत म्हणून. अहो, बघा की, आपल्या आई वडिलांचं मन जपतोय, आपल्या तेजूची काळजी करतोय. याचं लग्न तेजूसोबत झालं का नाही, ह्या लग्नाच्या पायी कोणाला ना माझ्या सगळ्या बहिणींची लग्न पटापट चांगल्या घरात होतात का नाही बघा. पहिलं एवढं चांगलं स्थळ आहे, माझ्या बाकीच्या बहिणींनी मी चांगली स्थळ सांगून येते. आता काय बी होऊ द्या, किती बी लोड येऊ द्या, आणि किती बी कष्ट लागू द्या, माझ्या तेजूचं लग्न या पोरासोबतच करणार. ती एकदम दणक्यात. बघा तुम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.